वाल्मिक कराडच्या संदर्भातली। वाल्मिक कराडवर मोक्का लावत आता बीड हत्या प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्यानं एसआयटीने असं म्हटलेलं आहे। त्यानंतर आता सीआयडी वाल्मिक कराडची कोठडी मागण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली। त्यामुळे आता मस्साजोग सरपंच हत्ये प्रकरणी कराडच्या गळ्याभोवतीचा फास आणखीन घट्ट झाल्याचं पाहायला मिळतंय। कराडचे पाय आणखीन खोलात गेलेले आहेत। संतोष देशमुखांच्या कुटुंबियांसह सर्व पक्षांनी कराडवर मोक्का लावण्याची मागणी केली होती आणि आता सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासाला अधिकच वेग आल्याचं पाहायला मिळतंय। कारण जो दावा केला जात होता की या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मिक कराडने, याच वाल्मिक कराडवर आता मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते। सभागृहामध्ये मागणी केलेली आहे। वाल्मिक कराड का अमुक तमुक असा विषय नव्हता। तो एसआयटीने जे काय काम केलेलं आहे त्यानुसार जे जे फर्दर आता डेव्हलपमेंट आहे त्याप्रमाणे माननीय कोर्ट जे आहे त्या बाबतीमध्ये ऑर्डर करते। आमची एसआयटी म्हणजे आमची म्हणजे राज्य सरकारची जी नेमलेली आहे त्या एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्याच्यामध्ये मला वाटतं कोणत्या गुन्ह्यात त्यांना घेतलंय काय घेतलंय हे मला माहिती नाही, परंतु आता ह्याच्यामध्ये कोणालाही सोडणार नाही। कायद्याच्या कचाट्यात जे जे सापडतील ते कायद्याच्या अंतर्गत येतील। बीडच्या सरपंच हत्यामधल्या कुठल्याही आरोपीला सोडणार नाही आणि ज्या ज्या गोष्टी तपासामध्ये पुढे येतील त्याप्रमाणे जी कलम लावायला पाहिजे ती सगळी कलम लावली जातील आणि कुणालाही सोडणार नाही। काल देखील माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी स्थानिक अधिकाऱ्यांच्या बरोबर सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर फोनवरून संपर्क साधला आणि या प्रकरणात कोणालाही स्पेअर करू नका असे सक्त आदेश काल माननीय सीएम साहेबांनी दिले होते। मला आता मोक्का लावला का नाही त्याची आता माहिती नाही, मी बाहेर होतो, पण जर तो मोक्का लावला गेला असेल तर मी म्हणतोय तसं माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांनी पहिल्या दिवशीपासून जी भूमिका घेतली होती की कठोर कारवाई केली जाईल आणि कुणालाही सोडलं जाणार नाही। त्याप्रमाणे जे जे कोणी ह्याच्यात थेट किंवा अप्रत्यक्ष जे कोणाचा सहभाग असेल त्यातला एकही माणूस सुटणार नाही किंवा सोडला जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे। दरम्यान वाल्मिक कराडवर आता मोक्का अंतर्गत कारवाई केली जाते। मोक्का नेमका काय असतो आपण पाहूयात। महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक हा कायदा आहे। 24 फेब्रुवारी 1999 ला महाराष्ट्रात टाडा ऐवजी मोक्का कायदा लागू करण्यात आला होता। महाराष्ट्रापुरताच हा कायदा मर्यादित आहे। दिल्ली पोलिसांकडून संघटित गुन्हेगारी प्रकरणी हा कायदा आधी लागू करण्यात आलेला होता। सुपारी देणं, खंडणी, अंमली पदार्थांची तस्करी, हप्ता खंडणीसाठी अपहरण असे संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मोक्का लावला जातो। 2 किंवा अधिक लोकांवर मोक्का लावला जातो। त्यातील एकट्यानं किंवा एकत्रितपणे टोळीच्या फायद्यासाठी गुन्हा केलेला असावा। मोक्का लावण्यासाठी संबंधित टोळीवर किंवा त्या टोळीतील इतर व्यक्तींवर गेल्या 10 वर्षात एकापेक्षा जास्त आरोपपत्र दाखल असणं गरजेचं आहे। दाखल गुन्ह्यात किमान 3 वर्ष शिक्षेची तरतूद आहे। आर्थिक आणि इतर फायद्यासाठी समाजामध्ये हिंसा केलेली असावी तर मोक्का लागतो। मोक्का लागल्यास आरोपीला जामीन मिळत नाही। किमान 5 वर्ष जन्मठेपेची शिक्षा मोक्का लावलेला असेल तर होते। टोळीनं बेकायदा संपत्ती जमवली असल्यास 10 वर्ष शिक्षेसह 1 लाख रुपये दंडाची तरतूद आहे। तर मोक्काचा खटला हा विशेष कोर्टामध्ये चालवला जातो। दरम्यान सरकारी वकिलांनी कोर्टामध्ये काय युक्तिवाद केला होता तो युक्तिवाद आपण समजून घेऊया। कराडच्या सांगण्यावरून घुले अवादा कंपनीत गेला। कराडनं अवादा कंपनीमध्ये धमक्या दिल्याची माहिती आहे। वाल्मिक कराडच्या नावे विदेशामध्ये मालमत्ता आहे का याची तपासणी करावी लागणार आहे। वाल्मिक कराडनं पैशांची मागणी केली होती असा सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। 10 दिवसांची सीआयडी कोठडी देण्याची मागणी देखील या युक्तिवादामध्ये करण्यात आलेली आहे। हिंसाचारात हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली। हिंसाचार करण्याची धमकी दिली होती असा देखील सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला। कराडकडून अवादाच्या अधिकाऱ्यांकडे पैशांची मागणी करण्यात आली।
दरम्यान वाल्मिक कराडच्या वकिलांनी काय युक्तिवाद केला तोही युक्तिवाद आपण पाहूयात। कराडच्या सांगण्यावरून घुलेंनी धमक्या दिल्या तेव्हा गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल कराडच्या वकिलांनी उपस्थित केला। तर मुद्देमाल आणि संपत्तीच्या तपासणीला कोठडीची गरज नाही असं देखील वकिलांनी कोर्टात म्हटलेलं आहे। पोलिसांनी एवढ्या दिवसामध्ये काय चौकशी केली असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे। तर सीआयडी चौकशीची गरज नाही असं कोर्टासमोर वाल्मिक कराडच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। सीआयडी ऐवजी न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी देखील करण्यात आलेली आहे। तर वाल्मिक कराड याला जाणीवपूर्वक अडकवलं जात असून वाल्मिक कराडच्या विरोधात षडयंत्र रचलं जात आहे असं देखील म्हटलेलं आहे। माध्यमांमध्ये नाव आल्यानं कराड यांना गौवलं जात आहे असा वाल्मिक कराडच्या वकिलांचा युक्तिवाद आहे। आता दोन्ही बाजूंचा युक्तिवाद हा ऐकून घेतलेला आहे आणि त्यानंतर कोर्ट नेमकं काय निकाल देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। दरम्यान कोणत्या आरोपींवर हा मोक्का लावण्यात आलेला आहे ते पाहूयात। सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, प्रतीक घुले, महेश केदार, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे आणि कृष्ण आंधळे आणि आता वाल्मिक कराड याआधी 8 आरोपींवर मोक्का लावलेला होता आणि 9वा आरोपी आहे मोक्कामधला तो म्हणजे वाल्मिक कराड। या संपूर्ण प्रकरणामध्ये जो मास्टरमाइंड आहे असा दावा वारंवार केला जातोय त्या वाल्मिक कराडवर आज मोक्का लावण्यात आलेला आहे। एकूण मोक्का लावलेल्या आरोपींची संख्या झालेली आहे 9। कोर्टापुढे युक्तिवाद झाला। त्यांनी 10 दिवसाचा पोलीस रिमांड मागितली ती पोलीस कस्टडी। त्याच्यामध्ये 10 मुद्दे त्यांनी घेतले होते की ह्या मुद्द्यावर आम्हाला त्यांची पोलीस कस्टडी पाहिजे। पोलीस कस्टडी मागण्याचा अर्ज होता तो त्यांचा फेटाळलेला आहे आणि मॅजिस्ट्रेट कस्टडी दिलेली आहे। बरं, मोक्का लावण्यात आलं सर? नाही, असं बिलकुल कोर्टापुढे काही नाही। कोर्टापुढे आतापर्यंत आमच्याशी कुठं निदर्शनास आलेलं नाही किंवा काही नाही। कारण आता आज फक्त जी काही एक्स्टॉर्शनची केस आहे त्या संदर्भात आजची केस सुनावणी झालेली होती आणि मोक्का लावण्याच्या संदर्भात किंवा दुसऱ्या गुन्ह्याच्या संदर्भात असं आतापर्यंत ह्या कोर्टापुढे तरी अर्ज आलेला नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।